नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर साहेब गुलाबराव राठोड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वर्गीय नितीन महाविद्यालय पाथरी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA थर्ड इयर सेमिस्टर 5 पाश्चिमात्य राजकीय विचारवंत पेपर 10वा याच्यामधील निकोलो मॅकियावेलीचे मानवी स्वभावासंबंधीचे विचार विशद करा याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आधुनिक राजकीय विचारांचा जनक म्हणून मॅकियावेलीला ओळखले जाते. मध्ययुगाचा शेवट करून आधुनिक युगाचा पाया त्यांनी रचला आहे. इसवी सन 1469 मध्ये इटालीतील फ्लोरन्स या शहरात निकोलो मॅकियावेली यांचा जन्म झालेला आहे आणि 1527 मध्ये त्यांचे निधन झालेले आहे. निकोलो मॅकियावेली यांनी अनेक ग्रंथाची मांडणी केलेली आहे, परंतु अतिशय महत्त्वाचे त्यांचे काही ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये द प्रिन्स, द डिस्कोर्सेस, द आर्ट ऑफ वॉर आणि द हिस्ट्री ऑफ फ्लोरन्स हे ग्रंथ त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत. आता आपण मॅकियावेली यांच्या मानवी स्वभावासंबंधीचे विचार विशद करा याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मॅकियावेलीने द प्रिन्स या ग्रंथात मनुष्य स्वभावासंबंधीचे विवेचन केलेले आहे. त्यांच्या मनुष्य स्वभावासंबंधीच्या विवेचनाला संपूर्ण राजकीय विचाराचे केंद्रबिंदू मानले जाते. मॅकियावेलीने इटालियन मानव व समाजाला डोळ्यासमोर ठेवून आपले मनुष्य स्वभावासंबंधीचे विचार मांडले दिसून येते. मॅकियावेलीच्या काळात इटालियन समाज भ्रष्ट झालेला होता. मनुष्य स्वभावामुळे इटालियन समाजाची दुर्दशा झालेली होती. अंधश्रद्धा, अविश्वास, भ्रष्टाचार, अनैतिकता या बाबीने तेथे थैमान घातले होते. त्यामुळे इटालियन समाजाची दुर्दशेतून मुक्तता करण्यासाठी मॅकियावेलीने मानवी स्वभावाला गृहीत धरून राज्यकारभार करण्याविषयी राजाला मार्गदर्शन केले आहे. मॅकियावेलीने प्लेटोप्रमाणे मनुष्याला सद्गुणी समजत नाही, तर हॉब्सप्रमाणे दुर्गुणी समजतो. मॅकियावेलीने मानवी स्वभावाला पशुप्रमाणे मानले आहे. त्याच्या मते मनुष्याला भीती, सामर्थ्य आणि स्वार्थ याच्यापासून प्रेरणा मिळते आणि ते कोणतेही कार्य करण्यास तयार होतो. मॅकियावेलीच्या मते जेव्हा जेव्हा व्यक्तीला त्याच्या विवेकानुसार कार्य करण्याची संधी मिळते, तेव्हा तेव्हा समाजात अराजकता आणि अव्यवस्था निर्माण झालेली दिसून येते. कारण मनुष्याचे मन हे नैसर्गिक चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टीकडे अधिक आकर्षित होते. त्यामुळे समाजावर राज्य करणाऱ्या व्यक्तीने समाजातील सर्व मनुष्याचा स्वभाव हा वाईट आणि दुष्ट आहे असे गृहीत धरूनच राज्यकारभार करावा असे मत त्यांनी मांडलेले आहे. मॅकियावेलीच्या मते मनुष्य हा पशुप्रमाणे स्वार्थी असून त्याच्यामध्ये सद्गुण हा नावालाही सापडत नाही. लक्षात आ, म्हणजे मॅकियावेली काय म्हणतो की मनुष्याला त्यांनी पशुप्रमाणे समजलेला आहे आणि त्याच्यामध्ये सद्गुण हा गोष्ट नावाला सुद्धा सापडत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी तो स्वतःच्या भाऊबंदाचा खून करण्यास देखील मागे पुढे पाहत नाही, एवढा स्वार्थ त्याच्यामध्ये बोकाळलेला असतो. मनुष्य हा संपत्तीच्या मागे धावणार आहे. मॅकियावेलीच्या मते मनुष्य हा एक वेळ आपल्या पित्याच्या खून करणाऱ्याला विसरू शकेल, परंतु आपली संपत्ती बळकावणाऱ्याला किंवा चोरणाऱ्याला तो कधी विसरू शकत नाही. एवढे त्याचे म्हणजे संपत्तीवर त्यांचे प्रेम आहे. म्हणजे त्याचं मॅकियावेलीचं मत आहे की बाबा की माणूस म्हणजे संपत्ती त्याला एवढी प्रिय आहे की एखाद्या वेळेस तुम्ही त्याच्या बापाचा खून केला तर तो विसरून जाईल, परंतु त्याच्या संपत्तीवर जर कोणी आक्रमण करत असेल तर तो मात्र काय करणार नाही, माफ करणार नाही. म्हणजे अशा प्रकारे तो संपत्तीचा काय भोगता आहे असं मॅकियावेलीचं मत आहे. मॅकियावेलीच्या मते मनुष्याकडून कार्य करून घेण्यासाठी फक्त दोनच मार्ग किंवा साधने उपयुक्त ठरू शकतात, एक भीती आणि दुसरं प्रेम. मॅकियावेली म्हणतो की जर माणसाकडून काही काम करून घ्यायचं असेल तर दोन गोष्टीमुळे ते काम करून घेऊ शकता तुम्ही, एक तर प्रेमामुळे आणि भीतीमुळे. पण मॅकियावेलीने त्याच्या द प्रिन्स या ग्रंथामध्ये राजाला सल्ला दिलेला आहे की माणसं हे प्रेमापेक्षा भीतात कशाला, भीतीला भीतात, म्हणजे दंडशक्तीला ते भीतात. म्हणून अधिक कडक कायदे करून त्यांच्याकडून काय करून घ्यावे, काम करून घ्यावे असं मॅकियावेलीने राजाला सल्ला दिलेला आहे. मनुष्य हा निसर्गतः भोगी आणि विलासी स्वरूपाचा असल्यामुळे त्याला सुख आणि आराम प्रिय असतो व तसेच कष्ट करण्याचीही त्याला भीती वाटते. त्यामुळे तो कष्टापासून दूर राहू इच्छितो. तसेच मनुष्याचा स्वभाव हा मुळातच भित्रा आणि दुबळा असल्यामुळे स्वतःच्या संरक्षणासाठी तो राज्याचे नियंत्रण स्वीकारतो. म्हणजे मुळातच माणूस हा कसा आहे, भित्रा आहे. त्याला सतत तो भीतीमध्ये असतो आणि भीतीमध्ये असल्यामुळं तो राज्याचे जे काही कायदे आहे किंवा जी बंधनं आहे तो पाळतो केवळ कशासाठी, त्याच्या स्वतःच्या हितासाठी. कारण राज्य त्याचं काय करीत असतो, संरक्षण करीत असतो. म्हणून एकंदरीत मॅकियावेलीने
मानवी स्वभावाचं जे चित्रण केलेले आहे ते कसं केलेलं आहे, नकारात्मक दृष्टिकोनातून मॅकियावेलीने मानवी स्वभावाचं चित्रण केलेले आहे. म्हणजे मॅकियावेली म्हणतो की माणूस हा मुळात चांगलाच नाही, आहे की नाही. माणसामध्ये जे काही वाईट गुण आहे ते ठासून भरलेलं आहे, असं मॅकियावेलीचे मत आहे. आणि या वरील सर्व विचारांवर काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं असं तत्व असं आहे की मनुष्य हा स्वार्थी, कपटी, धोकेबाज, दुष्ट, लबाड, भित्रा, दुबळा, चंचल, कृतज्ञ, विश्वासघातकी आणि संपत्तीच्या मागे धावणारा आहे. हे वरील विचारांवर आपल्या लक्षात येईल. मॅकियावेली पुन्हा म्हणतो की मनुष्य हा इतका वाईट आहे की त्यात शिक्षणाने सुद्धा सुधारणा होऊ शकत नाही. म्हणजे मुळातच मॅकियावेलीने सांगितलेलं आहे की माणूस वाईट आहे आणि हे शिक्षणाने सुद्धा त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही, असं त्याचं मत आहे. मनुष्य स्वतःच्या संरक्षणासाठी व भीतीपोटी राज्याचे नियंत्रण स्वीकारतो, हे मॅकियावेलीचं मत आहे. मनुष्य आपल्या सुरक्षेसाठी इतरांना सहकार्य करतो. राजाने मनुष्य स्वभाव लक्षात घेऊन प्रेमापेक्षा भीतीपोटी त्यांच्याकडून कामे करून घ्यावी, असं मॅकियावेली म्हणतो. मनुष्याची स्वार्थी प्रवृत्ती रोखण्यासाठी दंडशक्ती हा एकमेव मार्ग मॅकियावेलीने कुणाला सुचवलेला आहे, राजाला सुचवलेला आहे. एकंदरीत मानवी स्वभावाचं काळेकुट्ट चित्रण कोणी केलेलं आहे, मॅकियावेली या विचारवंताने त्याच्या द प्रिन्स या ग्रंथामध्ये केलेले आहे. आता एकंदरीत आपण जर बघितलं की मॅकियावेलीने जे मानवी स्वभावाचे चित्रण केलेले आहे ते समर्पक आहे का, किंवा ते खरोखरच म्हणजे माणूस तसा आहे का, तर याचं जर आपण मूल्यमापन केलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी मॅकियावेलीच्या म्हणजे आपल्याला म्हणजे दोषहीन वाटतात. त्याच्यामध्ये पहिलं असं की त्यांनी जे मानवी स्वभावाचं चित्रण केलेलं आहे की माणूस मुळातच वाईट आहे, माणूस चंचल आहे, भित्रा आहे किंवा तो स्वार्थी आहे, हे जे मॅकियावेलीचं मत आहे ते पूर्ण सत्य नाही. काही माणसं जरूर असेल, परंतु काही माणसं परोपकारी किंवा देशासाठी, समाजासाठी समर्पण करणारी अशी माणसं आहेत, याचा मात्र मॅकियावेलीने कुठेच उल्लेख केलेला नाही. म्हणून त्यांच्या हे जे काही विचार आहे त्यांच्यावर आक्षेप घेतला जातो. दुसरी टीका अशी आहे की मॅकियावेलीने जे मानवी स्वभाव चित्रण जे काळेकुट्ट केलेलं आहे त्याला कुठलाही पुरावा नाही किंवा शास्त्रीय याला आधार नाही की माणूस असाच आहे किंवा असाच तो यावरतीच, म्हणजे त्याच्यामध्ये चांगुलपणा नावालाही नाही. हे जे मॅकियावेलीचं मत जे आहे ते म्हणजे बरोबर वाटत नाही किंवा याला कुठलाही शास्त्रीय आधार याला दिसत नाही. किंवा तिसरा असा आहे की मॅकियावेलीने मनुष्याला स्वार्थी, कपटी, धोकेबाज, अहंकारी मानतो, परंतु मनुष्यामध्ये या दुर्गुणाबरोबर सहकार्य, परोपकार, सहानुभूती याची भावना असते, याचा मात्र मॅकियावेलीने कधी त्याच्या विचारामध्ये उल्लेख केलेला नाही. किंवा त्यांचा आणखी पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा शिक्षणाने सुद्धा सुधारणा होऊ शकत नाही, परंतु असं नाही. जर आपण माणसाला घडविण्याचा प्रयत्न केला तर म्हणजे त्याच्यामध्ये नक्कीच परिवर्तन होऊ शकतो, या गोष्टीचा मात्र मॅकियावेलीने उल्लेख केलेला नाही. किंवा त्यांनी सांगितलेलं की माणसाकडून प्रेमेपेक्षा दंडात शक्तीतून म्हणजे हिंसात्मक मार्गाने किंवा कायदा लावून त्याच्याकडून काय करून घ्यावे, काम करून घ्यावे. परंतु आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की दंडशक्तीपेक्षा सुद्धाही प्रेमाने सांगितलेलं काम अधिक टिकणार आहे. परंतु ह्या गोष्टीचा मात्र मॅकियावेलीने काय केलेलं नाहीये, विचार केलेला नाही. तर एकंदरीत अशा प्रकारे मानवी स्वभावास संबंधीचे विवेचन मॅकियावेलीने केलेलं आहे. तर हा भाग आपल्या लक्षात आला असेल अशी मी आशा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.